तर बिनजोडचे बादशे दोन्ही पण. आतली गाडी पडली आणि बाहेरची गाडी झालेली. तर नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका तुषार ब्लॉगर. तर निघायचो संध्याकाळी गावात आरती वगैरे घेऊन, इव्हेंट वगैरे घेतलेले होते, इव्हेंट वगैरे ठेवलेल्या होत्या. तर मग संध्याकाळी खूप सारा प्रतिसाद भेटला आपल्याला. खूप सारी पब्लिक आलेली होती इव्हेंट मध्ये भाग वगैरे घेण्यासाठी. लहान लहान पोरं असतील, मोठे पोरं असतील, खूप सारी पब्लिक वगैरे गोळा झालेली होती. बघू शकता तुम्ही किती सारी पब्लिक वगैरे गोळा झालेली. तर आज होती 28 तारीख. 28 तारखेनिमित्त आपण पोतवडी ठेवलेली होती. तर बघू शकता तुम्ही लहान लहान पोरं कशा प्रकारे पोतवडी वगैरे खेळताय. खूप मजा येत होती लहान लहान पोरांना पोत्यामध्ये उडी मारायसाठी. तर हा एक मुलगा आलेला आहे, त्याचा नंबर आलेला आहे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर पर्यंत आपण बक्षीस ठेवलेले असे चांगले असे. बघू शकता तुम्ही, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मोठ्या मुलांची पोतवडी लागलेली होती. तर सगळे बिनजोडचे बादशे होते. एक गाडी सांडली मधीच, तर एक गाडी सांडली तर ती मागं पळत आला. बघू शकता तुम्ही. आता ती टॉप 10 मधली जी हिंदकेसरी गाडी होती तिचा नंबर आलेला होता. आता इकडे डायरेक्ट महाराष्ट्र केसरी गाड्या लागलेल्या होत्या. बघू शकता तुम्ही महाराष्ट्र केसरी गाड्या. तर त्यामध्ये काळी शर्टवाली गाडी आलेली होती. महाराष्ट्र केसरी मधले 2 फायनल काढलेले होते. महाराष्ट्र केसरी मध्ये फायनल रिटर्न चाललेले होते, परत रिटर्नला येत होते. तिकडून रिटर्नला येता महाराष्ट्र केसरी मध्ये एक काळी गाडी झाली आणि जी मधली गाडी होती ती गाडी सांडली, बाहेरची गाडीचा विजेता झाला. मग हिंदकेसरी गाड्या लागल्या. हिंदकेसरी गाड्यांमध्ये मधली गाडी मागच होती, बाहेरची गाडी पुढे होती. तर बाहेरची गाडीचा विजेता झालेला होता, मधली गाडी पडलेली होती हिंदकेसरी गाडी. तर खूप सारी पब्लिक होती, खूप सारी मजा येत होती हे खेळ वगैरे बघण्यासाठी. बघू शकता तुम्ही. सगळा कार्यक्रम वगैरे झाला आणि मित्रमंडळ आहे ना आनंद घेत होतं नाचण्याचा. तर रोजचे रोज आपले इव्हेंट वगैरे बघण्यासाठी आपला इंस्टाग्राम आयडी फॉलो करून ठेवा. आणि उद्याचं जे इव्हेंट ठेवलेलं आहे आपण, ते संगीत खुर्चीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर दररोजचे दररोज आपले इव्हेंट आहे, त्यासाठी आपला इंस्टाग्राम आयडी फॉलो करून ठेवा.